कोकण निसर्गाने भरलेलं, हिरव्यागार डोंगरांनी आणि अथांग समुद्रकिनाऱ्यांनी सजलेलं स्वर्गासारखं ठिकाण. या सुंदर भूमीत साजरा होणारा शिमगा म्हणजे परंपरेचा, श्रद्धेचा आणि एकतेचा महान उत्सव. शिमग्याची सुरुवात होते एका उंच भव्य झाडाच्या निवडीने. गावातील सर्वजण एकत्र जमतात. ते झाड तोडलं जातं. संपूर्ण गावाच्या सहभागातून ते झाड मोकळ्या जागेत अभिमानाने उभं केलं जातं. यानंतर सगळेजण मंदिरात जातात, देवांचे दर्शन घेतात. वातावरण भक्तिमय होते आणि मग सुरू होते देवांच्या पालखीची भव्य मिरवणूक. पालखी गावातील घराघरात जाते. प्रत्येक घरात उत्साहाचं वातावरण असतं. ज्यांनी नवस केलेला असतो ते आपला नवस फेडतात. पालखी येण्याआधी घरासमोर सुंदर सजावट केली जाते. रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांची आरास, दिव्यांची रोषणाई, सगळीकडे आनंद आणि भक्तिभाव पसरलेला असतो. पालखी घरात येताच तिची विधिवत पूजा केली जाते. आरतीचा नाद, मंत्रोच्चार आणि जय जयच्या घोषात वातावरण दुमदुमून जातं. पालखी बाहेर आल्यानंतर रंगमंचावर येतो संकासूर. आपल्या आकर्षक वेशभूषेत आणि जोशपूर्ण नृत्यातून तो सगळ्यांचं मन जिंकतो. आणि मग हळूहळू रात्र होते. ढोल ताशांचा गजर, या सगळ्यांच्या साक्षीने पालखी नाचवली जाते. भक्ती, परंपरा आणि जल्लोष यांचा संगम त्या क्षणी अनुभवायला मिळतो. हा आहे कोकणातील शिमगा. नुसता उत्सव नाही, तर कोकणवासियांच्या हृदयातील श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचं जिवंत प्रतीक.